नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, वय झाल्यानंतर रात्री शांत झोप का लागत नाही. काय कारणे आहेत ती कारणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुमचं वय 60 पेक्षा जास्त आहे का? आणि रात्री अनेक वेळा बाथरूमला जावं लागतं का? हा फक्त वय वाढल्यामुळे होणारा त्रास नाही आहे मित्रांनो, तर तुमच्या झोपेच्या आरोग्याला आणि तुमच्या स्वातंत्र्याला एक मोठा अडथळा आहे. मित्रांनो, संशोधनात असं आढळून आलं आहे की 78% ज्येष्ठ लोक झोपण्यापूर्वी काही सोप्या चुका करतात आणि त्यामुळेच रात्री लघवीला जाण्याची गरज खूप वाढते. पण आज तुम्हाला नक्की काय थांबवायचं आहे ते कळणार आहे आणि ज्यामुळे तुम्ही शांतपणे आणि सलग झोप घेऊ शकाल. या सततच्या अडथळ्यामुळे तुम्हाला थकवा, चिडचिड आणि जीवनाचा आनंद कमी होतो ना, नाही का? तर तोच आनंद घेण्यासाठी कमी ऊर्जा वाटू शकते. कदाचित तुम्ही दुपारी पाणी पिणं कमी केलं असेल किंवा रात्री नीट झोप होण्याच्या भीतीने काही सामाजिक कार्यक्रमसुद्धा तुम्ही रद्द केले असेल मित्रांनो, नाही का? तुम्हाला कदाचित माहीत नाही की असे 5 सवयी आहेत ज्या दिसायला तर अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत सुद्धा असाल, पण त्या सवयीमुळेच, हो नक्कीच, त्याच सवयीमुळे तुमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. आज मी तुम्हाला त्या प्रत्येक सवयीबद्दल सांगणार आहे आणि त्या सोप्या कायमस्वरूपी कशा सुधारावायच्या ते सुद्धा सांगणार आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर त्या सोप्या कायमस्वरूपी कशा सुधारावायच्या तेही सांगेल. आणि हे सर्व तुम्हाला समजावून सांगण्याआधी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची खरंच काळजी असेल तर, आणि जर तुम्हाला रोज ताजेतवाने उठायचे असेल तर मित्रांनो, लाईकच्या बटनला नक्की दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला झोपेची दिनचर्या सुधारण्याची कोणतीही टिप्स तुमची मिस होणार नाही. आणि त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं. तुमचं सहभाग मला हजारो लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणारी माहिती शोधण्यात प्रेरणा देईल. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं नॉक्च्युरिया असे म्हणतात. ही फक्त वय वाढल्यामुळे होणारी नैसर्गिक समस्या नाही आहे मित्रांनो, तर हे तुमच्या रोजच्या आयुष्यात काहीतरी ताळमेळ नाही याचं एक लक्षण आहे. आणि या ताळमेळाचं तोडीचा परिणाम इतके गंभीर असू शकतात की तुम्हाला कल्पना सुद्धा नसतील. आणि वैद्यकीय संशोधन असं सांगतं की नॉक्च्युरियामुळे होणारी खंडित झोप थेट रात्री पडण्याचा धोका, हृदय आणि रक्तवाहिन्याच्या समस्या, लक्ष कमी होणं आणि आणि अगदी वयस्क लोकांमध्ये नैराश्य याशी जोडलेले आहे. जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं ना, तेव्हा तुमचं शरीर कधीच झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि जिथे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीराच्या पेशी दुरुस्त होतात, याचा अर्थ तुम्हाला सतत थकवा जाणवतो, तुमची झोप होत नाही. तुमच्या शरीराचा आराम होत नसल्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवतो. उठायच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेत होणारा उपचार आणि पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेपासून वंचित करत आहात. हळूहळू ह्या दीर्घकालीन कमतरतेमुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे? तर ह्यामुळे वृद्धत्वाचा वेग वाढू शकतो. तुमच्या वयाच्या पेक्षा तुम्ही अधिक वृद्ध दिसायला लागता. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. आणि तुम्हाला माहिती आहे, झोप न होण्यामुळे तुमची एकाग्रता,
निर्णय घेण्याची क्षमताही कमी होऊ शकते. पण इथे एक चांगली गोष्ट आहे जी तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. बऱ्याच वेळा वयस्क लोकांच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यामागे नक्कीच काही सवयी असतात, ज्या सहज सुधारता येत नाही. आणि झोप त्यातलीच एक आहे. वैद्यकीय शास्त्र आणि वृद्ध लोकांमधील मूत्रविज्ञानावर अनेक दशक संशोधन करून आता अशा 5 सवयी समजल्या आहेत, ज्या सोडल्यानंतर रात्री उठून लघवीला जाण्याची गरज खूप कमी होऊ शकते किंवा अगदी नाहीशी होऊ शकते. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे सांगणाऱ्या प्रत्येक उपायाला बारीक वैज्ञानिक पुरावे आहेत मित्रांनो. आणि हजारो लोकांनी ते वापरून जबरदस्त त्यात फरकसुद्धा जाणवला आहे. आता त्यातली पहिली सवय म्हणजे झोपण्याच्या 3 तास आधी द्रव पदार्थ पिणे टाळणे. खूप महत्त्वाचं आहे. आता हे वरवर दिसायला खूप सोपं वाटतंय ना, पण खरे तर हे खूप गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे. बहुतेक लोक झोपण्याच्या अगोदर फक्त पाणी पिणं कमी करण्याचा प्रयत्न करतात. चूक हीच होते की फक्त पाणी कमी पिल्यामुळे हा त्रास कमी होत नाही. तर तुम्ही जेव्हा पाणी पिता त्याचबरोबर द्रव पदार्थ जे तुम्ही घेता, पेय घेतात, त्यात सुद्धा उदाहरणार्थ सूप आहे किंवा द्रव पदार्थ दुसरं कुठलं आहे, तर ते तुम्ही घेत राहता नाही का. आणि हेच पदार्थ तुम्हाला रात्रीच्या झोपेसाठी खूप त्रासदायक ठरतात. तुमच्या शरीरात काय होतं ते खूपच आश्चर्यकारक आहे किंवा तुम्हाला ऐकायला मजेशीरसुद्धा वाटेल. जेव्हा तुम्ही झोपायच्या 3 तास आधी द्रव घेताना, तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांनी म्हणजेच किडनीनी ते द्रव प्रक्रिया करणं सुरू ठेवावं लागतं. आणि नेमकं त्यावेळेस जेव्हा त्यांना लघवीचं प्रमाण कमी करायचं असतं. इथे अनेक ज्येष्ठ लोकांना हे देखील माहीत नाही की सूप, कलिंगड, टरबूज यासारखी जास्त पाण्याची फळं, त्याचबरोबर गरम चहा आहे आणि काही औषधीसुद्धा यात खूप द्रव असतात, ज्यामुळे रात्रभर त्रास होतो. मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. बघा, आमच्या जवळचीच ते आजोबा आहे, वय वर्ष 72. त्यांची ही गोष्ट आहे. तर काय होतं, ते आजोबा रात्री बरेचदा लघवीला उठायचे. म्हणजे रात्री 4-5 वेळा तर नक्कीच होत होतं. तर त्यांनी मग हे त्रासाचंही आहे, कारण झोप होत नाही, झोपमोड होते आणि दुसऱ्यांना त्रासही होतो. आणि त्याचबरोबर रात्रीचं एखाद्या धड पडलं कारण वय झालेलं असल्यामुळं, तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी सोयीच्या नाही आणि दुसरं घरातल्या लोकांसाठी सुद्धा सोयीच्या नाही. तर त्यांनी मग खूप प्रयत्न करून पाहिले. त्यांनी पाणी कमी प्यायला लागले. औषधं त्यावर म्हणजे आता मला रात्रीला जाग येऊ नये किंवा लघवीला लागू नये यासाठी औषधसुद्धा घेतली आणि अगदी त्यांनी शस्त्रक्रियेचा सुद्धा विचार केला होता बघा. परंतु जेव्हा डॉक्टरने त्यांना त्यांचा डेली रुटीन विचारला, ते काय कसं तुम्ही जेवणाच्या वेळा सगळं काही जेव्हा विचारलं, तेव्हा डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की यांचं जे पेय खातात किंवा त्यांना सवय होती की ग्रीन टी चहाची, हर्बल चहा प्यायची आणि तेही झोपायच्या आधी. आणि हे जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे बंद करा. त्याचबरोबर त्यांना असं वाटायचं की मी जे रुटीन फॉलो करतो ते रुटीन खूप चांगलं आहे. ते रात्रीचं जेवण न करता सूप वगैरेच घेत होते आणि त्यांना असं वाटायचं की माझं तर रुटीन खूप चांगलं आहे, याच्यात काहीच नाही, कारण मी रात्रीचं जेवणही भरपेट घेत नाही, सूप वगैरेच घेतो आणि चहासुद्धा मी हर्बल चहाच घेतो. त्यामुळे मला अशा प्रकारचा त्रास होणं म्हणजे त्यांना असं वाटायचं की खूप मी प्रयत्न करून व्यवस्थित सगळं रुटीन फॉलो करून सुद्धा मला असा त्रास का होत आहे. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्ही जे झोपायच्या आधी पेय घेता
ते घेणं ताबडतोब बंद करा. आणि मग त्यांनी बंद केल्यानंतर 2 आठवड्यातच त्यांना रात्री फक्त एकदाच बाथरूमला जायचं काम पडायला लागलं. त्याचबरोबर त्यांना रात्रीची झोप मोड होत नसल्यामुळे त्यांची झोप चांगली व्हायला लागली आणि त्यांनीही त्यांची जी सवय सुधारली. तर त्याचा फायदा फक्त चांगली झोप एवढंच नव्हतं, तर झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडावर जास्त ताण देणं थांबवलं ना, तर तुमचं शरीर नैसर्गिक पद्धतीने आणि तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जर मूत्रपिंडावर जास्त ताण देणं थांबवलं ना, तर तुमचं शरीर नैसर्गिक पद्धतीने वसोप्रेसिन नावाचं हार्मोन तयार करू शकतं, जे लघवी घट्ट करते आणि रात्री त्याची निर्मिती कमी करते. याचा अर्थ फक्त तुम्ही कमी लघवी करत नाही, तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोप मिळते आणि त्यामुळे तुम्ही सकाळी जास्त ताजेतवाने उठता आणि दिवसभर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुमचं जास्त लक्ष तुम्ही देऊ शकता, नाही का? आणि दिवसभर तुम्ही अधिक ऊर्जावान राहता आणि हा बदल खऱ्या अर्थाने आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपासून 3 तास आधी, हो मित्रांनो, 3 तास आधी द्रव पदार्थ घेणे थांबवावंच लागेल तुम्हाला. बघा, उदाहरणार्थ जर तुम्ही साधारण रात्री 9 वाजता झोपत असाल, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही पाणी, चहा, कॉफी, ज्यूस, सूप आणि जास्त द्रव असलेले फळ किंवा अगदी आईस्क्रीम, गोळा यासारखे द्रव पदार्थ घेणे बंद करा. ज्यांना हालचाल करताना अडचण येते, त्यांनी केवळ तातडीच्या किंवा आवश्यक औषधासाठीच थोडंसं पाणी पलंगाजवळ ठेवावं. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारे औषधं घेत असाल, तर मात्र तुम्ही डॉक्टरांशी तसं बोला आणि डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याचा वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासात कसा ठरवता येईल याबद्दल चर्चा नक्की करा मित्रांनो. आणि नंतर बघा, हे साधा बदल जर तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यात इतकं बदलेल असं तुम्ही सुद्धा विश्वास ठेवणार नाही किंवा तुमचा सुद्धा विश्वास त्यावर बसणार नाही. आणि गाढ झोप घेतल्यामुळे तुमची तब्येतसुद्धा ठणठणीत होईल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही. आता बघूया, तुम्ही जी तुमच्या रुटीनमध्ये दुसरी सवय, जी सवय आपल्या याच्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक आहे, ती सवय म्हणजे उशिरा जेवणे आणि त्याचबरोबर जेवण करताना लघवी वाढवणारे पदार्थ खाणे. ही खूप मोठी चूक आहे, जे 85% वयस्क लोक करतात आणि त्यांना ह्याचा त्रास मात्र होतो आणि कळतही नाही हा त्रास आपल्याला का होतो आहे, हे कधीच त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि ही सवय इतकी घातक आहे की ही आपण सवय जी आहे, त्या सवयीमुळे आपण आपल्या झोपेत अडथळा आणतोय. त्याचबरोबर जेवणाच्या वेळा आणि तुम्ही दुपारी व संध्याकाळी जे जे खाता त्याचा थेट आणि जबरदस्त परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीवर होतो. झोपायच्या अगदी आधी जेवलं आणि विशेषतः जेवणात जर नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे पदार्थ असतील, तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरायचं काम देताय, हे मात्र नक्की आहे. बघा, त्यात काय आहे, कोणते पदार्थ आहे की जे तुमचे मूत्राशयाचं काम वाढवतील, तर हे सहज गोष्ट आहे की ज्यात पाणी जास्त आहे असे पदार्थ. उदाहरणार्थ आपण टोमॅटो खातो, म्हणजेच सलाद खातो, काकडी, त्याचबरोबर कलिंगड, कॉफी, ग्रीन टी, चॉकलेट आणि कोथिंबीर. यामध्ये असं काहीतरी असतं की जे लघवीचं उत्पादन म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढवतात आणि तेव्हा समस्या आणखी वाढते, कारण यापैकी बरेच पदार्थ आरोग्यासाठी चांगलेच मानले जातात. आता टोमॅटो रोज खायलाच पाहिजे, नाही का? कारण टोमॅटोमध्ये असं जे जीवनसत्व आहे, ते जीवनसत्व आपल्या शरीरासाठी रोज आवश्यक असतं आणि असे पदार्थ जे आहे, काकडी आहे, हे पदार्थ आपण रोज खायलाच पाहिजे. परंतु मित्रांनो, आता वय झाल्यामुळे काही पदार्थ आपल्यासाठी हानिकारक ठरतात
आणि काय होतं ना की हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जात असल्यामुळे बरेच लोक ते नक्कीच खातात, पण ते नकळतपणे नॉक्टोरिया बनवतात, ज्यामुळे हा दुष्टचक्र सुरू होतो बरं. तुम्हाला माहीत आहे का, ह्या मागचं जे विज्ञान आहे ना ते खूप रोचक आहे. तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचायला साधारणपणे 3 ते 4 तास लागतात आणि या दरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेले असता ना, तेव्हा पचनक्रिया ही हळू होत असते. हळूहळू पचनक्रिया होत असते आणि लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ राहतात. त्यामुळे काय होते की मूत्रपिंडावर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. आणि याशिवाय जास्त सोडियम असलेले पदार्थ काय होतं की बऱ्याच वयस्क लोक काय करतात की जास्त खातात, शरीराला दिवसभर पाणी धरून ठेवायला भाग पाडतात आणि जेव्हा तुम्हाला झोपायचं असतं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात. आता ह्या चुकीच्या सवयी म्हणजेच चुकीची सवय आहे, ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीची सवय आहे. पण होतं काय मित्रांनो, आपण आता घरी राहणारे लोक, मुलगा सून जर जॉब करणारे असतील आणि त्यांचं येणं उशिरा होतं, त्यामुळे स्वयंपाक उशिरा बनतो आणि पर्यायाने आपण जेवणसुद्धा उशिरा करतो, बरोबर ना, नाही का? रात्रीचे 8:30-9 वाजता आपल्याला काही जणांना जेवायला वाजत असतील, नाही का? आणि त्याचबरोबर जेवणात आपण ताजे टोमॅटो खातो, काकडी खातो, पचनासाठी ग्रीन टी असेल आणि हे सगळं आपण घेत असतो. परंतु होतं काय, की नंतर आपल्याला 12:30, 1, 1:30 वाजता आपल्याला लघवीला जाग येते आणि जाग आल्यानंतर आपल्याला झोप मात्र येत नाही. वारंवार जर झोपमोड होत असेल, उठायचं काम पडत असेल, तर पुढे झोप आपली विस्कळीत होत असल्यामुळे झोप आपली पूर्ण होत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं, की वय झाल्यामुळे कदाचित असेल. आता फक्त वय वाढलंय ना, त्यामुळे असं होत असेल. पण त्याचबरोबर मग तुम्ही दिवसाही झोपत नाही, तुम्हाला दिवसाही झोप येत नाही. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे कशामुळं होतं ते? तर हे होतं, की तुम्ही रात्री उशिरा जेवण करणे. काय होतं अनेकदा बरेचदा उशिरा जेवण केल्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात, नाही का? तर त्यावर उपाय काय करायचा? तर त्यावर उपाय म्हणजे संध्याकाळी तुम्ही 6:30च्या दरम्यान जेवण करायला सुरुवात करा. त्यानंतर दुपारी 4 नंतर लघवी वाढवणारे पदार्थ तुम्ही बंद करा. आणि हे जर तुम्ही नियम पाळले ना, तुम्ही जर हे नियम फॉलो केले, तर तुम्हाला 10 दिवसात मोठा बदल पाहायला मिळेल. हो, फक्त 10 दिवसात. आणि तुमची झोप सलग 6 ते 7 तास होऊ शकते. आणि तुम्हाला माहित आहे का, फक्त झोप होणे किंवा झोप लागणे याशिवाय आणखी फायदे होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवताना, तेव्हा तुम्ही फक्त नॉक्टोरिया कमी करत नाही, तर पचनही खूप सुधारते. गॅस्ट्रोसोफेगल रिफ्लेक्स कमी करून झोपेत अडथळा कमी होतो आणि तुमच्या चयापचय रात्री अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर भूक कमी लागते आणि हलकं फुलकं उत्साही वाटत असंही सांगतात. आणि त्यामुळं काय होतं, दिवसभर उत्साह वाटायला लागते, कारण झोप चांगली झाल्यामुळे सगळ्याच आरोग्यावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि काय करायला पाहिजे तुम्ही, तर झोपण्याच्या 4 तास आधी जेवणाचा नियम ठेवा. तुम्ही जेवण हे झोपण्याच्या 4 तास आधी जर केलं आणि ते नियम पाळले, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास मात्र होणार नाही. तुम्हाला झोपेत अडथळा होणार नाही. आणि मी तर म्हणेन की संध्याकाळी शक्यतो 4:30 ते 6:30 वाजता झोपायला अनुकूल असे पदार्थ खा. झोपायला अनुकूल म्हणजेच काय, तर जे पदार्थ पचायला सहज आहे, पचायला सोपे आहे, असेच पदार्थ तुम्ही खायला सुरुवात करा. आणि रात्रीच्या जेवणासाठी आणि झोपेसाठी चांगल्या पदार्थाची यादी तयार करा. बघा, मी काही पदार्थ सजेस्ट करेल तुम्हाला.
भात आहे, रताळे आहे, केळी आहे, ओट्स आहे, ब्रोकली आहे आणि गाजर सुद्धा. तर मित्रांनो बघा, ह्या गोष्टी तुम्ही खाण्याला सुरुवात केली तर नक्कीच तुमची झोप चांगली सुधारू शकते. काही पदार्थ आरोग्यावर अपायकारक परिणाम करणारे भाज्यांचा सुद्धा समावेश आहे. काही पदार्थ असे आहे जसे की आधी सांगितलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि यामध्ये पेय. पेय जर जसं कॉफी आहे, चहा आहे, सूप आहे, तर हे पदार्थ जर तुम्ही जेवणात घेतलं तर मात्र तुमची त्यामुळे झोप सुधारू शकत नाही. तुम्हाला वारंवार लघवीला उठावं लागतं. हे पदार्थ सुरुवातीला झोप येण्यास मदत करतात, पण नंतर वारंवार जाग करतात. वारंवार तुम्हाला जाग येते आणि जर वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत औषधं घ्यायची असतील तर डॉक्टरांशी बोलून उपचाराशी तडजोड न करता, बघा मी इथे सजेस्ट करत आहे तुम्हाला की उपचाराशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी जुळवायची यावर चर्चा करा. आणि बऱ्याच जणांना सवय आणखी एक अशी असते की झोपायला जाण्यापूर्वी सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरणे. हे एक हुशारीची योजना त्यांना वाटू शकते मित्रांनो, पण खरं तर हा सर्वात मोठा धोकादायक सापळा आहे जो वयस्क लोकांना नॅक्टोरिया या चक्रात अडकवून ठेवतो. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी खबरदारी म्हणून बाथरूम वापरताना, जरी तुम्हाला खरी गरज नसली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी काम करण्याची सवय लावत असता आणि अशी एक सवय तयार करता की जे रात्रभर चालू राहते. बहुतेक लोकांना हे कळत सुद्धा नाही की मूत्राशय हे एक एकदम जुळवून घेणारं स्नायू आहे जो तुमच्या वारंवार होणाऱ्या सवयीपासून शिकतो. तुम्ही जेव्हा लघवी पूर्ण भरली नसताना वारंवार रिकामं करताना, तेव्हा मूत्राशयाला तुम्ही असं शिकवता की त्याला लघवी साठवून ठेवण्याची ताणायची गरज नाही. आणि हळूहळू यामुळे होतं काय की मूत्राशयाची कार्यक्षमता खूप कमी होते आणि त्यामुळेच थोडीच लघवी भरली तरी तो तातडीने लघवी करण्याचा सिग्नल देऊ लागतो आणि ज्यामुळे तुमची झोप उडते. अगदी खऱ्या गरज नसतानाही या सगळ्या शरीरातील क्रियाशास्त्र गुंतागुंत खूप होत आहे. पण हे फारच बघा काय होतं, धोकादायक सुद्धा असू शकतं. त्यामुळं काय होतं की ही सवय तुम्हीच लावलेली आहे की चला आपण झोपायच्या आधी बाथरूमला जाऊन यावं. कारण त्यावेळेला खरी गरज नसताना सुद्धा तुम्ही जेव्हा बाथरूमला जाता, तुम्ही लघवीला जाता आणि हेच गोष्टी वारंवार जेव्हा घडतात तेव्हा मूत्राशयाला अशी तुम्ही शिकवण देत असता की मूत्राशयात साठवून ठेवण्याची काहीही गरज नाही आणि मग हे सिग्नल मूत्राशय तुम्हाला सिग्नल देतं की आता हे खाली करायचं आहे आणि तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं. तुम्हाला माहित आहे का, निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे 300 ते 500 मिलीलिटर लघवी आरामात साठवू शकतो. मूत्राशय मग त्यानंतर मेंदूला तातडीचे संकेत पाठवतो. पण जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावताना तेव्हा तुमचा मूत्राशय फक्त 100 ते 150 मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतो की ज्यामुळे तुमची झोप उडते. आणि हे बऱ्याच वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत होतं की एक सुरक्षिततेचा नियम म्हणून बरेच जण हे करतात की झोपायला जायच्या आधी प्रत्येक रात्री लघवी करायला जायचं, गरज नसेल तेव्हा. परंतु तुम्हाला वाटतं की हे तर आम्ही सुरक्षिततेसाठी करत होतो की आम्हाला रात्री लघवीला जायची गरज पडणार नाही, रात्री जाग येणार नाही, असं तुम्हाला वाटतं ना. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की मी हे हुशारीने केलेली किंवा अतिशय चलाखीने केलेला एक प्रयत्न आहे की माझी जेणेकरून झोप मोड होऊ नये. परंतु खरं काय आहे, खरं तर ते एक तुम्ही राक्षस तयार करत आहात की चुकीची सवय तुम्ही लावत आहात शरीराला
आणि मग बघा काय होतं की ह्या सवयीमुळे, अशा सवयीमुळे होतं काय की दर 2 तासांनी मूत्राशय भरल्याची जाणीव तुम्हाला व्हायला लागते आणि मग तुमचं शरीर कमी क्षमतेवर काम करायला शिकतं आणि आपणच आपल्या शरीराच्या क्षमता कमी करतो. आपल्या शरीराला आपणच त्याच्या क्षमतेपेक्षा काम कमी करायला शिकवतो सुद्धा, नाही का? बघा, लक्षात घ्या, आपल्या मूत्राशयात 300 ते 500 लिटर मिलीलिटर लघवी आरामात साठवू शकतो. परंतु आपण काय करतो? 100 ते 150 मिलीलिटर लघवी असताना ते संकेत पाठवू लागतो की त्यामुळे काय होतं काय की आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतं. की तुमच्या शरीराची रचनाच अशी असते की जेव्हा 300 ते 500 मिलीलिटर लघवी तुमची मूत्राशयात साठवल्या जाईल तेव्हा तुमचं मूत्राशय आपोआप सिग्नल देईल, तोपर्यंत नाही. आणि आपण आपल्या शरीराला सवय लावून घेणं हे मात्र वेगळी गोष्ट आहे. आपण आपल्या सोयीनुसार जर म्हटलं की चला आपल्याला प्रवासाला, बऱ्याच जणांना सवय अशी असते की चला प्रवासाला जायचं आहे ना, तर मग करून घेऊया किंवा झोपायच्या आधी बाथरूमला जाऊन येऊया. आणि ह्याच सवयी जेव्हा आपण वारंवार करत जातो तेव्हा आपल्या मूत्राशयात जे लघवी साठवण्याची जी क्षमता आहे ती मात्र आपण कमी कमी करत जातो आणि कमी साठवण्याची क्षमता त्याची क्षमता आपण स्वतः कमी करायला लागतो आणि मग होतं काय की आपल्याला वारंवार रात्री सुद्धा झोपेतून जाग येऊन लघवीला जावंच लागतं. झोप मोड आपली होती आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परत येऊ देताना तेव्हा तुम्ही फक्त नॉक्टरिया कमी होत नाही तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वासही परत मिळतो. आणि एक सांगू का, झोपेशी संबंधित काळजी कमी करण्यासाठी आणि तुमची रात्रीची झोप चांगली होण्यासाठी सुरुवातीला एक महत्त्वाचा नियम पाळा. झोपण्याआधी फक्त तेव्हाच बाथरूमला जा जेव्हा तुम्हाला खरंच गरज वाटेल आणि जर गरज वाटत नसेल पण मनात काही काळजी असेल तेव्हा मात्र तुम्ही जाऊ नका. आणि तेव्हा तुम्हाला असं जाणीव होत असेल की आपल्याला जाऊन यायला पाहिजे. कधी कधी मनाचे खेळ खूप असतात. आपण आपल्या शरीराला जशी सवय लावली ती सवय आपल्या शरीराला लागते मित्रांनो. आणि अशा वेळेला मग आपल्याला सवय मोडण्यासाठी तुम्ही वाचन करा, हलक्या संगीताचा आस्वाद घ्या, म्हणजेच काय तर स्वतःचं लक्ष तुम्ही विचलित करा. स्वतःचं लक्ष, आपण ज्या गोष्टीवर लक्ष देईल त्याच गोष्टी आपल्याला करण्याची इच्छा होते आणि म्हणून काय करायचं की तुमचं लक्ष विचलित करा आणि मग तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त मनातली चिंता होती. जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल किंवा तुम्ही लघवी वाढवण्यासाठी औषध घेत असाल तर तुमच्या परिस्थितीनुसार प्रोटोकॉल काय आहे यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. शरीराचं काय करायचं आहे तर त्याचं नैसर्गिक पद्धतीने होऊ द्या. तुम्ही चिंतेचे गुलाम बनू नका, तुम्ही तुमच्या काळजीचे गुलाम बनू नका. आणि हे जर तुम्ही केलं ना तर तुम्ही खूप शांत, तुम्हाला झोप येईल. पुढची गोष्ट आहे, पुढची चूक ही होते की चुकीच्या स्थितीत झोपणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे आणि त्याचबरोबर चुकीच्या उष्णतेचा वापर करणे हा एक मोठा शोध आहे मित्रांनो, ज्याबद्दल फार कमी आरोग्य तज्ञांची माहिती मिळाली आहे. तुम्ही ज्या स्थितीत झोपण्याचा आणि तुमच्या मूत्राशयाच्या रचनेचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या परिणामावर होतो. बहुतेक वयस्क लोक असं झोपतात ज्यामुळे नकळत मूत्राशयावर जास्त दाब येतो आणि रक्ताभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कामावर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही पोटावर किंवा पोटाला दाब देणाऱ्या स्थितीत झोपताना
तेव्हा मूत्राशयावर थेट शारीरिक दाब होतो आणि ज्यामुळे ते भरलेले नसतानाही भरल्याचा सिग्नल पाठवू शकतात आणि त्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने ठेवलेले औषध रक्त भिसरणावर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे दिवसा तुमच्या पायात जमा झालेले द्रव रात्री रक्ताभिसरणात परत जातो आणि त्यामुळे झोपल्यावर लघवीचा मात्रा वाढते. त्यामुळेच या मागचं बायोमेकॅनिकल विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुम्ही पायाखाली उशी ठेवून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपताना तेव्हा मूत्राशयावर बाहेरून दाब येत नाही मित्रांनो, आणि तो आपली नैसर्गिक स्थितीत तो राहतो. त्यामुळं काय होतं, रात्री लघवीसाठी बाहेर पडण्याची गरज कमी होती. बघा काय होतं की पोटावर झोपला पण किंवा अशा प्रकारे झोपलं की जेणेकरून पोटावर दाब पडेल, तर त्यामुळे तुम्हाला रात्री लघवीला आल्याचं सिग्नल पटकन पोचतो आणि तुम्हाला वारंवार रात्री झोपेतून उठावं लागतं की लघवीसाठी, नाही का. आणि अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की जे लोक योग्य स्थितीत झोपल्याने बॅक्टेरिया 40% कमी होऊ शकतो. वय वाढल्यानंतर तुमची झोपण्याची योग्य स्थिती कोणती आहे, तर पायाखाली उशी ठेवून झोपा किंवा कुशीवर झोपायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला रात्री वारंवार लघवीला उठायचा त्रास होणार नाही आणि तुमची झोप अखंड पूर्ण होईल. कुठेही न तुटता तुमची झोप पूर्ण होईल. त्याचबरोबर तुमचं आरोग्य सुद्धा नीट राहील. तुम्ही झोपण्याची पद्धत योग्य पद्धतीने जर झोपलात तर त्यामुळे फक्त पाठदुखीच कमी होतं असं नाही किंवा लघवीलाच कमी वेळा उठावं लागतं असं सुद्धा नाही, तर रात्री श्वासोश्वास तुमचा सुधारतो, घोरणं कमी होतं आणि त्याचबरोबर पाठीचा कणा नैसर्गिकरित्या सरळ राहतो बघा. आणि यामुळे झोप अधिक गाढ आणि शांत होती. हा बदल आरामात आणि कायमस्वरूपी होतो. तर काय करायला पाहिजे तुम्ही, तर डाव्या कुशीवर झोपायला सुरुवात करा, कारण त्यामुळे रक्त विसरण चांगलं होतं आणि पाठीचा कणा सरळ राहतो. आणि त्याचबरोबर गुडघ्यामध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा. डोक्याखाली अशी उशी ठेवा की जी तुमची मान तटस्थ स्थितीत ठेवेल, म्हणजेच खूप उंचही नाही आणि खूप खाली सुद्धा नाही. जर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर हळूहळू झोपण्याची सवय मात्र तुम्ही बदला. आता पुढची चूक बघूया, तर खोलीचं योग्य तापमान आणि चुकीचे झोपेचे कपडे ह्यामुळे कदाचित वयस्क लोकांच्या झोपेवर खूप फरक पडतो, पण त्यांना फारसं त्याला महत्त्व दिलं जात नाही मित्रांनो. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की जी योग्य रीतीने सांभाळल्यावर तुमच्या झोपेचा अनुभव अगदी बदलून टाकू शकतो. तुमच्या झोपण्याच्या खोलीचं तापमान आणि तुम्ही जे कपडे घालताना ते थेट तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर परिणाम करतं. हे सगळे हार्मोन्स आणि रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमुळे होतं, ज्यामुळे बहुतेक लोकांना फारसं माहीत नसते. जेव्हा खोली जास्त गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे शरीराला थंड होण्यासाठी मदत करत नाही, तेव्हा तुमचं शरीर तणावाच्या स्थितीत जातं आणि त्यामुळे व्हॅसोप्रेसिन या हार्मोनच्या नैसर्गिक निर्मितीवर परिणाम होतो, जो रात्री लघवीच्या मात्रा कमी ठेवतो. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तर जास्त उष्णतामान असणाऱ्या खोलीत न झोपता. त्यामुळे होतं काय, जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्ताभिसरणात बदल होतो, ज्यामुळे मूत्रपिंड जास्त द्रव गाळू लागतात आणि तेव्हा जेव्हा त्यांना रात्री विश्रांतीच्या मोडवर असतात ना, तेव्हा तुम्हाला रात्री लघवीला वारंवार जावं लागतं. तुम्हाला माहित आहे का, सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे 1 ते 2 अंश सेल्सिअसनी कमी होतं आणि ही घट शरीराला वसोप्रेसिन आणि मेलॅटोनिन उत्पादन वाढवायला सांगते. पण जेव्हा वातावरण खूप गरम असतं ना, म्हणजे 26 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त किंवा तुम्ही जास्त कपडे घालता, तेव्हा हे सगळं वेगळं होतं. आणि जे लोक नैसर्गिक नियंत्रणात अडथळा आणतात
तेव्हा तुम्ही एक मूलभूत नियंत्रण प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात मित्रांनो. जे रात्रीच्या लघवीच्या जे प्रमाण आहे त्यावर नियंत्रण ठेवतं. तर अभ्यास असं सांगतं की जे लोक 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यानच्या नियंत्रित वातावरणात झोपतात ना, ते लोक नॉक्टोरिया 50% कमी करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही झोपताना जे कपडे घालता ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही झोपताना तेव्हा सैलसर कपडेच असले पाहिजे अंगात. आणि तुम्हाला माहित आहे का, जेव्हा तुम्ही योग्य तापमानात झोपताना तेव्हा फक्त तुमचं झोपच सुधारत नाही, तर तुम्हाला आणखी खोल छान झोप लागते, चांगली झोप येते, हार्मोनचं संतुलन सुधारते आणि त्याचबरोबर रात्रीचा घाम कमी होतो, घोरण्याचं प्रमाण घटते आणि सकाळी तुम्हाला अधिक ताजंतवानं आणि ऊर्जावान जाणवते. त्यासाठी तुमची जी झोपण्याची खोली आहे ती 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवा. पंखा, एअर कंडिशन वापरा किंवा हवामान चांगलं जर असेल तर खिडक्या उघड्या ठेवा. झोपताना सिंथेटिक किंवा खूप जाड कपड्याऐवजी नैसर्गिक सुती किंवा असे सैलसर कपडे वापरा, कारण ते श्वास घ्यायला तुम्हाला त्यामुळे सोपं जातं. आणि तुम्हाला माहित आहे का, सुती किंवा नैसर्गिक कपडे वापरले तर शरीराची उष्णता जास्त काळ टिकत नाही. आणि हे जे खोलीतील तापमानाचे साधे बदल आहे त्यामुळे तुमचं झोपेची जी समस्या आहे ती समस्या दूर होऊ शकते. आणि ही पद्धत खरंच खूपच बदल घडवून आणणारी होती. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्हाला तापमान आणि झोपेमधील नातं खरंच माहीत होतं का? आणि आता तुम्ही ज्या 5 सवयी शोधल्या आहेत ज्या तुमच्या रात्रीच्या झोपेत अडथळा आणत होत्या, चला थोडं याबद्दल बोलूया. हे बदल कसे? मित्रांनो, तुम्हाला झोप सुधारण्यासाठी महागडं औषध घेण्याची गरज नाही, ना काही खास उपचार करायची किंवा कुठलं उपकरण वापरण्याची गरज नाही. फक्त तुमच्या वागणुकीत सवयीमध्ये काही बदल करायची आणि तीही बदल करण्याची तुमची इच्छा हवी आहे. ज्या सवयीमुळे समस्या निर्माण होत होत्या पण कदाचित ते कळतही नव्हतं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या शरीरात आपोआप जुळवून घेण्याची आणि बरं होण्याची जबरदस्त ताकद असते बरं. फक्त त्याला योग्य परिस्थिती द्यायला हवी. चांगली झोप घेणे आणि ताजंतवानं उठणं कधीही उशीर झालेला नाही. आणि ही पद्धत तुम्ही उद्यापासूनच अनुभव करू शकता. खरंच आशा करते की हे तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.